आपण आता हुकुमशाही विरोधात लढलो नाही तर पुढची पिढी आपल्याला शंड म्हणेल. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. संदीप देशपांडे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर लाठीमार केला आणि हा लाठीमार म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरने ज्याप्रमाणे गोळीबार केला तसाच लाठीमार काल दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर केला. पोलिसांनी पोलिसांप्रमाणे वागलं पाहिजे, गुंडांसारखं वागू नये. शेवटी त्यांनी एक लक्षात घ्यावं, सरतेशेवटी ते जनतेला उत्तरदायी आहेत, सरकारला नाहीत. आधी विरोधात असताना नरेंद्र मोदी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सल्ला द्यायचे की आंदोलकांवर लाठीमार करू नका. मोदींनी आता आपलं तेच भाषण ऐकलं पाहिजे. काल दादरमध्ये आंदोलनावेळी पोलिसांनी मुलींचे केस ओढले. आम्ही आंदोलन करायचं नाही का? आता जर आपण हुकुमशाही विरोधात लढलो नाही तर आपल्याला पुढची पिढी शंड म्हणेल, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आपल्या विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद साधू शकत नाही. जालियनवाला बागमध्ये ज्या प्रकारे जनरल डायर होता तसा काल विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारे कायर होते. ब्रिटिश लोक गांधीजींशी बोलायला यायचे, हे बोलायला येत नाहीत. विद्यार्थ्यांना आम्ही खरोखर सलाम करतो. हुकुमशाही विरोधात आंदोलन केलं, त्यांचं अभिनंदन. सगळी जनता तुमच्यासोबत आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. कोणत्याही गोष्टीची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, तसं न होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी ज्या प्रकारे तिथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला त्याच पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते. तो एक जनरल डायर होता आणि काल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्जचा आदेश देणारे कायर होते. मला असं वाटतं की हे जे सरकार आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी काही चायनामधनं आलेले नाहीत, पाकिस्तानमधनं आलेले नाही आहेत. हे आपलेच विद्यार्थी आहेत ना. मग आपल्याच विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद साधू शकत नाही? निदान ब्रिटिश लोक गांधीजी उपोषणाला बसले तर त्यांना भेटायला तरी यायचे, त्यांच्याशी बोलायला तरी यायचे. हे सरकार तर ब्रिटिशांपेक्षा गैरगुजर झालंय की हे त्यांच्याशी बोलायला पण तयार होत नाही. मला असं वाटतं हा जो सत्तेचा माज आलेला आहे त्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्या विद्यार्थ्यांना खरोखर आम्ही सलाम करतो. ज्या हुकुमशाहीच्या विरोधात त्यांनी आंदोलन उभारलं आहे हे निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करणारं आहे आणि त्यांच्या पाठी सर्व जनता सक्षमपणे उभी आहे हे त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि अशा प्रकारे लाठीचार्ज करून काल तर दादरमध्ये ज्या पद्धतीचा अमानुष लाठीचार्ज काय करत होते ते विद्यार्थी, घोषणा देत होते ना. घोषणा देणाऱ्यांचे तुम्ही केस ओढणार, तिथल्या मुलींचे केस ओढणार, त्यांच्यावर लाठीचार्ज करणार. याच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही. मला असं वाटतं ही वेळ आहे, आपण सगळ्यांनी याच्या विरुद्ध बोलायला पाहिजे. नाहीतर उद्या येणारी पिढी ही आपल्याला शंड म्हटल्याशिवाय राहणार नाही. आणि एक निश्चित सांगतो, एक वेळ आम्हाला गुंड म्हटलेलं चालेल पण आम्हाला शंड म्हटलेलं चालणार नाही. त्यामुळे निश्चितपणे आम्ही सगळेजण त्या विद्यार्थ्यांच्या पाठी उभे आहोत. सन्माननीय अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जाऊन आम्ही त्यांना भेटून पण आलो आणि आजही आम्ही ठामपणे त्यांच्या पाठी उभे आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.